आणि आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। पोर्शे कार अपघात प्रकरणी ही मोठी बातमी आहे। येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी सेवेतून बडतर्फ झाले। 19 मे 2024 रोजी पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये एका भरधाव पोर्शे कार अपघातात दोघांचा जीव गेला होता। अपघात प्रकरणामध्ये कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्याचे 2 अधिकारी शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले। पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना 5 वर्ष पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, पोर्शे कार अपघात प्रकरण या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती आहे, तुमच्याकडे काय अधिकची माहिती आहे? निश्चितपणे आपण जर पाहिलं तर 19 महिने होऊन गेलेले आहेत। या घटनेला 19 मे 2024 रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका भरधाव पोर्शे कारने 2 जणांचा जीव घेतला होता आणि याच प्रकरणात कसुरी केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमतेश कुमार यांनी 4 पोलिसांवर ठपका ठेवत त्यांचं निलंबन केलं होतं। आणि आता राज्याचे महासंचालक रश्मी शुक्ला यांनी थेट येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश जे आहेत ते पारित केलेले आहेत। आणि त्यासोबतच इतर पोलीस शिपाई जे आहेत त्यांचं 5 वर्षासाठी पदाच्या मूळ वेतनावरच त्यांना ठेवण्याचे आदेश दिलेत। एकंदरीत पोर्शे कार अपघाताला आता 19 महिने पूर्ण झाले असले तरी सुद्धा अजूनही या संदर्भात जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा जो आहे तो सुरू ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच, धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।